ते तसं पाठीमागून आलं ना, गपक्यानं अंतर झालं, मी गपक्यानंच खाली डोंबलो. काय झालं गपक्यानं एवढा अंधार का झाला बा? ते पोरं घेतलं महापासून फक्त 10 फूट अंतरावर त्या टायमाला इमान पडलं ना, त्या टायमाला आमचे नावच होते पाणी पाणी. इतिहासाच्या पानांवर हरवलेली एक घटना आणि त्या घटनेचे जिवंत साक्षीदार अजूनही या गावात आहेत. तर चला त्यांच्या आठवणी जाणून घेऊ सुळेवाडीतील त्या विमान दुर्घटनेची कहाणी. तर नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव. मी आलोय माझ्याच गावात सुळवाडी या गावामध्ये. माझं गाव आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सुळवाडी या गावात आलोय. आपल्या गावामध्ये ना 1979 साली एक दुर्घटना घडली होती नाही का. एक विमान कोसळलं होतं, लढाऊ विमान कोसळलं होतं. त्याबद्दल ज्येष्ठ नागरिक आहे आपल्या मागे बसले ते आपल्याला पूर्ण माहिती देणार आहे की कसं विमान पडलं होतं, काय झालं होतं, त्याच्यानंतर गावकऱ्यांनी कशी मदत केली. तर चला आपण पूर्णपणे जाणून घेऊ त्यांच्याकडून सविस्तर माहिती. तर सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार करतो. नमस्कार. नमस्कार. आपल्या गावामध्ये जी विमान दुर्घटना झाली होती 1979 मध्ये, तर त्यावेळेस तुमचं वय किती होतं साधारण? माझं वय त्यावेळेस असेल 25-26 पर्यंत. 21. म्हणजे त्यावेळेस ते विमान कोसळलं, त्यावेळेस तुम्ही कुठं होतो? त्यावेळेस आम्ही माळावर होतो, डोंगरावर जनावर होतो त्यांच्या जवळच होतो. विमान पडलं, लगेच गेलो घाई, त्याला उठून बसवलं, त्याला पाणी पाजलं त्याला. नंतर हेलिकॉप्टर आलं आणि त्याला परत खाली उतारल्यावर उचलून आम्ही त्याच्यामध्ये नेऊन ठेवला. आणि मग नंतर ते इकडं आलं, जिकडं विमान कोसळलं ना तिकडं आलं. तिकडे येऊन उतारले ते 1 सेकंदामध्ये परत निघून गेलं ते बाहेर ओझरला. तर जे हेलिकॉप्टर जे विमान पडलं होतं त्याच्यामध्ये किती माणसं होती? एकच माणूस होता, एकच. पायलटच, बस पायलटच होता. मग त्याला काही दुखापत झाली का? हा, मग त्याचा मनका गेला ना. हा, वरून पडला ना, एवढे पाय खाली गेले होते, इतक्या गतीचा आला होता. त्यानं म्हणजे त्यावेळेस उडी मारली होती का हेलिकॉप्टर मध्ये? हा, नाही हेलिकॉप्टर म्हणून विमानातून विमानातून. विमानातून हा मग बटन दाबले, नंतर त्या खिडक्या उघडल्यानंतर छत्रीवर आली. छत्रीवर आल्यानंतर बाबाबर छत्री फाटली. आमच्या गावात ते संकट होतं, पण ते काही देवाची कृपा ते त्या बाजूने गेलं. दुर्घटना तिकडे गेली. 3 मिनिटात एक विमान आलं, 3 मिनिटात एक रॉकेट आलं. म्हणजे सर्व 10 मिनिटांमध्ये सर्व हालचाल झाली. म्हणजे ज्या टायमाला इकडून आलं त्यावेळेस आम्ही बघितलं, इकडे गेलं त्याला काही आढळलं ना. परत सिन्नर पासून परत मागं आणलं. मागं आल्यानंतर ते ढग्यापाशी खाली पडलं, पण तिथं हवा न लागल्यामुळे किंवा छत्री फाटल्यामुळं पूर्ण झाकलं गेलं. पण तिला आसपास लोक असल्यामुळे पटक्याच बाजूला केला, त्याला पाणी वगैरे पाजलं. विमान पडलं त्याच्यानंतर मग म्हणजे आवाज झाला होता का मोठा? नाही हा, मग आवाज झाला. दुराचा जाऊ दे, स्फोट झाला होता. दूर सुटला. जे विमान गेलं होतं ते एक प्रवासी होतं का ते आर्मीचं? म्हणजे नाही, लढाऊ विमान लढावे म्हणून. ज्या घटनास्थळी पोहोचले, तिथं विमान पडलं होतं तिथं पोहोचले, तुम्ही तिथं काय काय बघितलं? काही नाही, स्फोट झाला त्याचा दुर्गंध निघायला लागला. कोणी हानी नाही झाली, कोणाची काही नाही जळून झाली. गेलं पार ते. जळून गेलं खाली, त्याला काही राहिलं नाही ना पाहायला. दुर्घटना झाल्यानंतर ना ते आपलं प्रशासन आहे किती वेळात पोहोचलं? लगेच क्षणिक 10-15 मिनिटात क्षणिक सगळं तयार झालं ना लगेच. फार मिलिटरी फार लईच गोळा झाली होती एवढी. आर्मी म्हणजे आर्मीचे लोक आले होते का? मग किती दिवस त्यांनी तो कॅम्प लावला होता इथे? मग 2 नाही जास्त दिवस. सांगा त्याबद्दल. 1 महिना होते. 1 महिना. काही विमानाचा जो चालक पडला होता त्यावेळेस मग त्याला आपण तुम्ही काय मदत केली? मदत काहीच नाही, फक्त तो हात लावून दिला ना, त्याला पाणी आणलं जाईल, पाणी पाजल्यावर परत हातच लावून दिला नाही. स्पर्श करून नव्हता त्याचं. हेलिकॉप्टर आलं त्यावेळेस मग त्याला उचलून आम्ही मध्ये ठेवलं, बस. बाकी काही त्याचे भाऊ होता बरं का, भाऊ येलो होता, त्या भावानं असतात त्याची ते केली. म्हणजे त्याची टाचा गेल्या होत्या भाऊ, त्याला उभा नव्हता राहत. मनका गेला होता. मला असं समजलंय का नाही का की आपली दुर्घटना झाली होती की आपलं गावाचं नाव त्याच्यानंतर बदलावलं म्हणजे सुंदरपूर त्याविषयी काय प्रसंग घडला होता?
त्यांच्या वस्तूला हात लागला आणि गेला नाही लावला गेला कोणाचा. नाही, नाही काही बा, गावावर एक संकट आलं होतं ती हानी सुंदर गाव आहे टळली बुवा असं. त्याच्यामुळे सोळेवाडी गाव नाव होतं मग सुंदरपूर नाव ठेवलं. अशी एखादी घटना आहे का त्यावेळी की तुमच्या अजून पण लक्षात येईल? ते 2 माणसांना त्रास झाला ना ते सुदाम करून ते तिथे होते त्या टाइम त्यांच्यावरूनच गेलं ना. हा. ते टळलं ना. नाही, मग तसं मग तिथे 2 बाया धुवून हा 2 बाया धुनत होत्या त्या 2 त्यांच्या माणसं होते त्यांच्या डोक्यावरून डोक्यावरून गेले त्यांच्या जीवित हानी टळली ना तिथं विमानामध्ये. एवढंच फक्त हा तेवढे 4 माणसाचे जीवित हानी टळली ना तिथं. आपण जी इतक्यात मुलाखत घेतली जी गावात ज्येष्ठ नागरिकांकडून, तर त्यांच्याकडून असं समजलं का हे जे बाबा आहे आता इथं बसलेले तर ते घटनास्थळी उपस्थित होते. तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे काय घडलं होतं. पण नेमकी बाबा एकदम एक्झॅक्टली तिथेच उपस्थित होते, त्याच्यामुळे बाबाला सविस्तर माहिती त्याची. बाबाला आपण विचारू बा पूर्णपणे नाही का असं. तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव सुदाम विठोबा कुराडे. ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस तुमचं वय किती होतं? वय असेल 30. ती जी विमान दुर्घटना झाली त्यावेळेस तुम्ही कुठं होते बुवा असं? मी गावाच्या शेजारी आपलं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये भाजी टाकली होती मेथीची. बाजऱ्या या वाढल्या होत्या, फुलाऱ्या त्याच्यात चौकून आजूबाजूला बाजऱ्या होत्या, पाठीमागून बाजरी, पुढून बाजरी. त्यावेळेस 4 वाजेच्या टायमाला बँगलोरचं विमान आलं असं, म्हणजे त्यांनी मला सांगितलं. बँगलोरचं विमान आलं ते चाललं होतं इकडं राजस्थान पुढे, पण ते पुण्याच्या पाठीमाग कुठेतरी बिघडलं. त्यांनी पुण्यामध्ये उतरवलं, त्यांनी काहीतरी रिपेअर केलं, पुढे चालू केलं. ते जसं आलं सिन्नरच्या आजूबाजूला आलं सर ते गेलं, बंद पडलं एक मशीन बंद झाल्यावर मग त्यांनी पण वायरलेस सोडला. तिकून बँगलोरच्या लोकांनी काय सांगितलं, गाव नसेल त्या ठिकाणी मारा कर आणि उडी टाकून दे. ते म्हणे मोठं शहर आहे सिन्नर आलं. अरे मग त्याच्या आजूबाजूला काही म्हणे डोंगर आहे, म्हणजे डोंगराला लावू. मग त्या सिन्नरपासून निघाल्यावर विमान बंद पडेल होतं, हवावर चालू होतं. त्यांनी सिन्नर सोडलं, धाग्यावर मारा केला आणि धाग्यावर चढता ते अजून स्लो झाल्यावर त्यांनी कंप्लेट बटन दाबलं, छत्रीनं सामान घेतलं, उडी मारली. तिथंच आलं नाही, आपल्या वाटवळ्याच्या खिडीतून निघालं. ते काय मी पाहिलं नाही, माझी भाजी काढायचं नादात. ते जसं पाठीमागून आलं ना, गपक्यानं अंधार झालं. मी गपक्यानंच खाली लोंबली. त्या काय झालं गपक्यानं एवढा अंधार का झाला बा. ते पोरं घेतलं, मापासून फक्त 10 फूट अंतरावर त्याचं ते टाकाचा फाउंडेशन आहे ना, ते घुसलं. जसं पळालं तिकडे 2 पुरी धुणं धुत होत्या नामदेव कुराड्याच्या. त्यांनी जेव्हा ते बाजूचं पळायचं ना उंदरावानी, त्याचं एक मशीन मापासून फक्त 25-30 फुटावर एक तुटलं भलं मोठं. दुसरं शिवडी गवतानी जाऊन तुटलं आणि ती जेवढं राहिला सापळा डायरेक्ट तिथं गेला. त्याचा आपोआप स्फोट झाला, पाण्यामध्ये वळाल्यावर. पण सगळे बांध एवढे खरकीत गेले, सपाट करीत गेले तिळीवाडी. तिथे स्फोट झाल्यावर त्याच्यामध्ये कमीत कमी पितळी एवढ्या टाक्या होत्या आईच्या डिझेलच्या. जेव्हा भडका झाला मग माय डोळे उघडले, तेव्हा आई झाले काय. दाना फार माझा जीव झाला. मी म्हणलं आता आपण तर बसलो, पण त्या 2 पोरी होत्या, पण त्यांनी पाहिल्यावर त्या पळाल्या नाही, त्या पांदेनं पळाल्या. तेवढ्या झटक्यामध्ये जेव्हा तिकून हेलिकॉप्टर आलं ओझरचं, लय मोठं, म्हणजे दुसरं हेलिकॉप्टर आलं होतं तिथे लगेच ताबडतोब. ओझरचं लगेच आलं. नाशिकचे पोलीस फौजदार, सिन्नरचे पोलीस फौजदार, ओझरचे काही इकून गाड्या आल्या, तिकून त्याचं विमानाला मॅपवर उचललं, ते जुड्या पडून दिल्या. आणि त्याच्या घेतलं ना आलो घरी. तिकडे सडकावर आलं ते येऊन नेमकं तिकडे आपलं शाळा झाली ना पटांगण होतं, तिकडे उतरले. लोक सगळे जेव्हा धुराचा बंबळ निघाला तर पिंपरी पण चौकून लोक पाहिला.
तर ते युवानाचा त्या पंख्याचा हवा ना तिकडं सडकापर्यंत लोक बाजूला झाले. ते उतरले, त्यांनी पाहिलं, त्यांनी विचारलं परत त्या माणसाला, इकडे युवान उडी टाकली त्याला. मग त्यांनी पुन्हा उचललं, त्याला उचललं, घेऊन गेले. म्हणजे फौजदार लोक ते जे आले ना, त्यांनी मला विचारलं, बाबा तुम्ही होते का? म्हणलं हा. मग ते कडवर परत निर्माला केली. मग त्यांनी सांगितलं म्हणे काही धगधग वाटते का? म्हणलं मग फार डोकं बदल झालं. मग त्यांनी ते मशीन बिशीन लावलं, गोळ्या बिळ्या लावून दिल्या. संध्याकाळपर्यंत मिलिटरीच्या 3 गाड्या आल्या त्याच दिवशी. हो. आल्यावर त्यांनी लगेच ते सामान चेक केलं, लगेच रखवली सिनरचे. पुन्हा 5 पोलीस तिथं. ते बेंगलोरच्या लोकांचं ते विमान होतं, तिथे ती फौज पाठवला. तिथे छावणी दिली महिनाभर. 3ऱ्या दिवशी परत एक हेलिकॉप्टर आलं त्यांचं. ते आल्यावर ते परत आपल्या जवळच उतरवलं. मला म्हणा बाबा चल कुठं पडेल? मला हे काय पडेल? मग त्यांना त्याच्यामध्ये काय वस्तू आहे त्या चेक करायच्या. आता ते जळून खाक झालं, पण मध्ये जे मशीन तर त्यांचे जे बॉक्स असतं ना, त्या बॉक्सामध्ये काय करू त्यातल्या त्या वस्तू काढल्या त्यांनी दिली घेऊ. मग तुमची जे नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई तुम्हाला काही भेटली का? तुमची जी शेतीची नुकसान झाली होती तिचं काय हो? शेतीचे नव्हती नुकसान, भाजी फक्त. हा, भाजीची नुकसान हो. दिली असेल काय शिजवून शेती काय मायलाच येते. त्यानंतर वर्षाला ती जी प्लेट खोडी होती ना भाजीला खेटून नांगराला लागली अशी प्लेट निघाली. 1 वर्षानंतर प्लेट निघाली का बाबा? तुमचे जे लहान पोरं होते तिथे खेळत, त्यांना पण खेळत नाही, एकच ना राजा ताना होता ना, एकच लहान मुलगा होता तुमचं? आणि मोठी पोर होती ना हिच्या पण वडील, त्याला सांभाळायची बिंदूला जायचे का बाजूला कर, ती जवळ होती. तिथे मुंडका दाबलाच का नाही. आपलं गाव थोडक्यात वाचलं बुवा त्या घटनेतून. 100% त्या टायमाला आहे ना कमीत कमी सिन्नर शेत आपलं गाव हे वाचलं बुवा. आता आपलं गाव छोटं आहे, सिन्नर जर पडलंच होतं भरकाय राहण त्याचं डोमच एवढं झालं ना, एवढं झालं काही माप नाही. त्याने आणखीन काही घरं मारून टाकले. पोलीस प्रशासन जे आर्मीचे लोक आले होते, मग त्यांचं वागणं कसं होतं बघ तुमच्या सोबत, आपल्या गावकऱ्यांसोबत? भाऊ त्यांनी 1 महिनाभर इथं थांबले, ते ना त्यांच्या गावचे सोडून इकडे आले नाही, आलेच नाही हो. माझं काम तिकडे चालू राहतं ना, मग ते फक्त घरकाम मारायचे. आपलं तसं विमान पडलं ना तिथून जिथं थांबलंय तिथपर्यंत फक्त, कारण मध्ये जे 2-3 मसनं पडेल होते ना त्याला फक्त राऊंड मारायचे. तर मित्रांनो, हेच ते आजोबा होते का त्यांनी ती पूर्ण घटना नाही, संपूर्ण घटना त्यांच्या डोळ्यात देखत पाहिली. त्यांच्या समोरच विमान पडलं होतं. हेच एकमेव आजोबा आहे का त्या दुर्घटनेतून वाचले ते. आणि त्या 2 लहान मुली होत्या, त्या आज भरपूर मोठ्या झाल्या, त्या पण तिथं वाचल्या होत्या. तर मित्रांनो, याच होत्या आमच्या गावातील ज्या जुन्या घटना. काळ बदलला, सगळं बदललं, पण ती घटना अजून पण लोकांच्या तोंडून नाही का, ज्येष्ठ नागरिकांच्या तोंडून आज पण ऐकायला भेटते. तर धन्यवाद बाबा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. खूप छान माहिती दिली तुम्ही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन व्हिडिओ मध्ये लवकरच.